माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, सध्या आपण वामनदास प्रकाशनची पुस्तकं वाचनास प्रारंभ केला आहे. सध्या आपण कुंडलिनी जागृतीसाठी श्री गुरुकृपेची आवश्यकता हे पुस्तक वाचत आहोत. हे पुस्तक परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराजांच्या प्रवचनाचे पुस्तक आहे. आज आपण 80 कर्मे साम्यदशा होय. आत्मा वा इदमेक एवाग्र आसीन्नामन्य किंचित्म्यशत स ईक्षत लोकान् सृजायति स इम्मा लोकान् सृजत अंबो मरीचिर्मा पादोंभ परेण दिवं द्यौ प्रतिष्ठांतरिक्षं मरीचया पृथ्वी मरो यादस्थात्तापः स ईक्षरते मेनु लोका लोकपाला त्रिसृजायति. जगत उत्पत्तीच्या पूर्वी फक्त एक परमतत्व होते. दुसरे व्यापार व असे काही नव्हते. त्याने लोक उत्पन्न करावेत असा विचार केला. त्याने हे लोक उत्पन्न केले. अंब, मरीची, मर आणि आप या द्युलोक त्याचा आधार आहे. असा द्युलोकाच्या वर असलेला तो अंबलोक. द्युलोकाचे खाली अंतरिक्ष हा मरीची लोक, पृथ्वी हा मरलोक, पृथ्वीहून जो खाली तो आपलोक, नंतर लोकपाल उत्पन्न केले. ज्याप्रमाणे परमात्मा सृष्टी उत्पन्न करतो त्याचप्रमाणे तो ती आवरूनही घेऊ शकतो. अशा तऱ्हेची हकीकत पूर्वी घडली ती खालीलप्रमाणे. ब्रह्मदेवांचे जे मानसपुत्र सनतकुमार आदी नैष्ठिक ब्रह्मचारी मुनी यांच्याबरोबर असे संवाद पूर्वीही होत असत. यालाच पूर्वी ब्रह्मसत्र असे नावाविधान होते. कोणी त्याला ज्ञानसत्र म्हणतात. दोन्ही एकच. अर्थात ब्रह्मसत्र काय ज्ञानसत्र काय चालले असताना त्यात सर्वच ज्ञानी असल्याने त्यात जो सांगतो तो वक्ता, त्याचे इतर लोक ऐकतात. सांगणारा हा जेव्हा अनुभवावरून बोलतो तेव्हा त्याचे म्हणणे सर्वांना पटते. पण जर तो अनुभवी नसेल तर मात्र तेथे शब्दच्छल होतो. परंतु या ब्रह्मसत्रात सनतकुमारांपैकी एक सनंदन हेच त्या सत्राचे वक्ते असल्यामुळे अनुभवजन्यच बोलले. त्या सत्रात सनंदन असे म्हणाले की परमेश्वराने उत्पन्न केलेल्या या सृष्टीचा संकोच करावा असे त्याच्या मनात आले व त्याने ज्या शक्तीच्या कृपाने सर्व विश्व निर्माण केले त्याच सर्व शक्ती स्वतःच्या ठिकाणी लय करून घेऊन तो निद्रा घेता झाला. भगवंतांना जागे करा. पर सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी याच अर्थाची एक ओळीच घातली आहे. ती अशी: तरी सर्वेंद्रियांची आवृत्ती घेऊनी आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे वेकांती क्रिया जैसी. बुद्धी सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या ठिकाणी एकत्र करते. त्याप्रमाणे परमात्मा आपल्या सर्व शक्तींसहित जेव्हा निर्दिष्ट होतो तेव्हा त्यास जागे करून त्याने सृष्टीचे कार्य व्यवस्थित करावे म्हणून श्रुती त्या परमात्म्याची स्तुती करते. याच अर्थाचे श्री संत तुकाराम महाराजांचे म्हणणे आहे की का हो तुम्ही निशिदिनी निजलाती हरी पाणी येले सुखा मी वाचू कोणे परी उठा सावध व्हावे क्षेम सकळांची द्यावे दयाजी वासना तया तैसे पुरवावे. अशा तऱ्हेने श्री भगवंतांना जागृत करून उठवण्याची रीत स्तुतीपर असते. ज्याप्रमाणे एखादा सार्वभौम राजा निद्रस्त असता त्याच्यावर उपजीविका करणारे भाट पहाटेच्या वेळी त्याच्या सत्कीर्तिमय पराक्रमाचे वर्णन करून त्याला जागे करतात, तशातला हा प्रकार आहे. मायेचे पांघरून. सनंदन पुढे म्हणतात की श्रुतीने जे वर्णन केले ते असे की हे अजिंक्य परमेश्वरा, तू आपला नित्य विजय प्रगट कर. तू आपल्या सामर्थ्याने सर्व वैभव देणारा असून आज तू सर्व शक्ती आवरून घेतल्यामुळे त्यांचा मनुष्य मात्रास काही उपयोग होत नाही. म्हणून तू स्थावर व जंगमादी सर्वांवर आपल्या कृपेचा प्रकाश टाक, म्हणजे तेथील ग्रह गोचर होऊ शकतील. हे भगवंता, त्या मायेने आपल्या गुणांवर पांघरून घातले असल्यामुळे तुझे रूप दिसत नाही. जसे परी उदकी झाली बाबुळी ते उदकाते जैसी धाकोळी का वायाची आभाळी आकाश रूपे.
त्या मायेने पांघरून दूर कर. तू स्वतः निरुपाधिक असलास तरी कधी कधी मायेसह संचार करतोस. याच अर्थाचे भगवान श्री दत्तात्रेय प्रभू यांचे षोडश अवतार परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी आपल्या ग्रंथात दिले आहे. ते खालीलप्रमाणे: योगीराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगीजन वल्लभ, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभरोम अवधूत, मायामुक्ता अवधूत, मायामुक्ता अवधूत, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्ण श्यामल कमलनयन. मायेसहित परमेश्वर. वरील 16 अवतारांपैकी 11वा अवतार मायायुक्त अवधूत असा आहे, म्हणजे मायेसहित परमेश्वर आहे. हे ज्ञानी लोक जाणत असल्यामुळे हे जे दृष्टिगोचर होणारे विश्व हे प्रलय काळीही कोणत्या तरी रूपाने अवशिष्ट राहत असल्यामुळे संत महात्मे त्यास तत्वता ब्रह्मस्वरूप समजतात. कारण या विश्वाची उत्पत्ती व लय हा त्या परमेश्वरापासूनच होत असतो. तरी त्या ब्रह्मरूपात काही विकार होत नाही. जसे मातीपासूनच घट म्हणजे गाडगे, मडकी आदी पदार्थ तयार होतात, तरी त्यापासून जसा मातीला काही विकार होत नाही तसाच हा प्रकार आहे. असे ज्याला जाणता येते, अनुभवता येते, तो खरा ज्ञानी पुरुष होय. याच अर्थाची सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे: हे मजचिस्तव झाले परी नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. अर्थात हे समजण्याकरता श्री गुरूंची आवश्यकता निसंशय आहे. कारण गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बतावे बाट, असे श्री संत कबीर म्हणतात. श्री गुरूंशिवाय हा रस्ता दाखविण्याची शक्ती दुसऱ्या कोणालाही नाही. कारण प्राणी मात्र मी देह आहे असाच विचार करीत असल्यामुळे तो देहात्मवाद नाहीसा करण्यासाठी श्री गुरूंचीच आवश्यकता आहे. सद्गुरूंचा अवतार. कारण मी देह आहे असे मानणे हे जे अज्ञान त्याचा निराश करण्यासाठीच श्री गुरूंनी अवतार घेतला. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह आदी जे अवतार परमेश्वराने घेतले ते त्या त्या वेळेच्या प्रसंगानुरूप घेतले व तो प्रसंग नाहीसा झाल्याबरोबर आपले अवतार कार्य संपविले. जसे हिरण्यकशिपूचा नाश केल्याबरोबर नृसिंह रूपातून भगवान मूळ स्वरूपात गेले, तसे प्रत्येक अवताराचे आहे. परंतु अज्ञान नाहीसे करण्यासाठी परमेश्वराने जो सद्गुरूंचा अवतार घेतला तो प्राणीमात्रात जोपर्यंत अज्ञान शिल्लक आहे तोपर्यंत आहे, तोवर ते अवतार कार्य संपत नाही. ज्या दिवशी जगातील अज्ञान पूर्णतया नाहीसे होईल त्या दिवशी सद्गुरूंचे कार्य संपेल. परंतु तसे होणे अशक्य. त्यामुळे श्री गुरूंची म्हणजे संत महात्म्याची प्रथमतः सर्व सृष्टीचे आदिगुरु सनत कुमार प्रार्थना श्री संत तुकाराम महाराजांनी केली: तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. माझी भाकावी करुणा, माझी भाकावी करुणा, विनवा पैकुंठीचा राणा, विनवा पैकुंठीचा राणा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. श्री संत तुकाराम महाराज सनत कुमारांना उद्देशून वरील अभंगात म्हणतात की आपण कृपावंत आहात तर एवढे काम करा की माझा नमस्कार त्या श्री भगवंतांना सांगा व त्यांना म्हणावे की मला बोलावणे पाठवा, म्हणजे मी येईन व त्यामुळे श्री भगवंतांची व माझी भेट होईल
माझा उद्धार होईल. याच अर्थाचा दुसराही एक अभंग आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, बारोजे तुम्हासी. श्री गुरूंनी आपणास सांगितल्यावर, अगर दाखवून दिल्यावर आपण केलेल्या कोणत्याही साधनेचे फळ, ती साधना आपण किती निष्ठेने करतो व किती जाणीवपूर्वक करतो यावर अवलंबून असते. कारण तशी ती साधना निष्ठेने व जाणीवपूर्वक केल्यास त्याचे फळ निश्चितपणाने उन्नतीलाच कारण होणार. यासाठी संत महात्म्यांच्या आचाराशी व विचारांशी आपण आपला आचार व विचार सुसंगत केल्यास त्याचा परिणाम आपल्या जीवनावर उत्तमच होणार. कारण कोणतेही कर्म म्हणजे साधना हे काहीतरी हेतू व काहीतरी कारण असल्याशिवाय निर्माण होणारच नाही. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका ओळीत म्हटले आहे की तैसे हेतु कारण मिळे उठी कर्म जे आंधळे. तैसे हेतु कारण मिळे उठी कर्म जे आंधळे. ते शास्त्रांचे लाहे डोळे ते न्याय म्हणिये. हेतू आणि कारण यामुळे उत्पन्न होणारे कर्म हे आंधळे असते. परंतु ते कर्म शास्त्रदृष्ट्या म्हणजे श्रीकृपदिष्ट होत असेल तरच ते न्याय्य. एरवी ते विपरीत समजावे आणि विपरीत झाले की त्याचे फळही विपरीतच. कारण कर्म म्हटले की फळ आलेच. न्याय कर्म आणि विपरीत कर्म. ज्याप्रमाणे वाणीने सरस्वतीची म्हणजे वाग्देवतेची स्तुती करण्याचे ठरविले तर वाणीलाच श्रम घ्यावे लागतात. किंवा वेदांची थोरवी वर्णन करायची असल्यास ती वेदांद्वाराच करावी लागते. त्याप्रमाणे कर्माला शरीराधिकच कारणे आहेत हे सर्वश्रुत आहे. शिवाय कर्माला शरीराधिकच हेतू आहेत हे विसरता कामा नये. ज्यामुळे सर्व कर्मांची उभारणी होते त्या देहाधिक अधिष्ठानाला देहाधिकच हेतू आहेत. म्हणून ते कर्म शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अगर श्रीगुरूंनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे जर घडले तरच ते पुण्यकर्म व तसे जर घडले नाही तर ते पापकर्म. शास्त्रांप्रमाणे घडलेल्या कर्मास न्याय्य कर्म म्हणावे व तसे न घडलेल्या कर्मास विपरीत कर्म म्हणावे. उदाहरणार्थ दोघीजणी स्त्रिया आणि कोजागरीचा दिवस या दोन स्त्रियांपैकी एक गरीब व दुसरी श्रीमंत. आणि श्रीमंत म्हटले की गर्विष्ठ असणे तसेच तिला मोठेपणाचे हाव असणे वगैरे गोष्टी असायच्याच. त्या दोघींनी कोजागिरी साजरी करण्याचे ठरविले. जी गरीब स्त्री होती तिने आपल्या 2-4 मैत्रिणी कोजागिरीच्या निमित्ताने बोलावल्या व त्या मानाने दूध तापवून त्यात साखर वगैरे घालून ते तयार केले व सर्वांना दिले. दरम्यान एक मैत्रीण आयत्या वेळी आली म्हणून तिने तिला आपल्या वाट्याचा असलेला प्याला दिला व सर्व दूध संपविले. त्याचप्रमाणे दुसरी स्त्री जी श्रीमंत स्त्री होती तिनेही आपल्या मैत्रिणींना कोजागिरीच्या निमित्ताने बोलाविले व भल्या मोठ्या पातेल्यात दूध तापत ठेवले व आपल्या मैत्रिणींना घेऊन आपले वैभव दाखविण्यास सुरुवात केली. त्या मैत्रिणीचं ती या मजल्यावरून त्या मजल्यावर या माडीतून त्या माडीवर हिंडून एक एक गोष्ट प्रौढीने दाखवित होती. असे करता करता तापत ठेवलेल्या दुधाचा तिला विसर पडला व अग्नीने आपले कार्य केले. ते दूध उतू गेले म्हणजे हिच्याही घरातील दूध संपले. पण पहिलीच्या घरातील दूध कारणी लागले म्हणजे उपयोगास आले. दुसरीचेही दूध खर्च झाले परंतु ते वाया गेले असे म्हणावे. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या ओळीत म्हणतात, ना दूध वाढता ठाव पावे तव उतोनी जाय स्वभावे. तोही विचरेत परी नवे वेचिले ते. म्हणजे एका पात्रातील दूध माणसाच्या मुखात पडले व दुसऱ्या भांड्यातील दूध उतू गेले तर त्या दोन्ही पात्रातील दूध खर्च झाले. तथापि उतू गेलेले दूध कारणी लागले असे म्हणता येणार नाही. घरावर दरोडा पडून गेलेले द्रव्य दान केले असे म्हणता येत नाही.
कारण दरोड्यात गेलेले द्रव्य व्यर्थ गेले असेच म्हणणे स्वाभाविक आहे. असे पहा, वर्णमाला 52 अक्षरांची आहे. या 52 अक्षरांशिवाय एखादा मंत्र असू शकतो काय? तर उत्तर नाही असे येईल. बरे, 52 अक्षरांशिवाय मनुष्य व्यवहार करू शकतो काय? तरी नाही असेच म्हणावे लागेल. मंत्रांची युक्ती. यावरून आपण व्यवहारात जे 52 अक्षरांद्वारे बोलतो ते मंत्र होऊ शकतात काय? तर नाही असे उत्तर येते. म्हणजे 52 अक्षरांपासून जे मंत्र होतात त्या मंत्रांची युक्ती जोपर्यंत समजली नाही तोपर्यंत त्या 52 अक्षरांच्या उच्चाराने मंत्रोच्चाराची फलप्राप्ती होणार नाही. त्याप्रमाणे काही कारण व काही हेतू यांच्या योगाने सामान्य कर्म घडते, परंतु जोपर्यंत ते यथाशास्त्र घडत नाही तोपर्यंत ते कर्मच असते, परंतु त्याचे फळ मात्र लाभत नाही. शास्त्रार्थाने ते कर्म ठरत नाही. एवढ्यासाठी शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे 52 अक्षरांपैकी जे मंत्र ऋषीमुनींच्या तपाद्वारे सिद्ध झालेले आहेत व जे परंपरेने चालत आलेले आहेत तेच मनुष्य मात्राच्या उद्धारास कारण होतात. यासाठी एक उदाहरण असे. पुत्रकामेष्ठी यज्ञ संपूर्ण चांग झाल्यावर भगवान अग्निनारायण संतुष्ट झाले व त्या अग्निकुंडातून ते प्रसादासहित प्रगट झाले. त्यांनी दशरथ राजाच्या हाती पायसदान दिले. त्या प्रसादाचा भाग दशरथ राजाने आपल्या 3ही राण्यांना कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांना सारखा वाटून दिला व त्या पायसदानाच्या योगाने 3ही राण्यांपासून दशरथ राजास 4 पुत्रे झाले, राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न. यानंतर कोणीतरी या 14 जणांवर असा विचार केला की साक्षात अग्निनारायणाने दिलेला प्रसाद तो एकच, तसेच दशरथ राजाचा एकच. त्यापासून झालेली ही 4 मुले जसा आंबा कोणत्याही भूमीत लावला तरी आंबा म्हणूनच उगवणार, त्याप्रमाणे 4ही मुले देवच. म्हणून त्यापैकी 4 एकेका नावाचा जप करण्यास सुरुवात केली. एकाने राम नामाचा जप केला, दुसऱ्याने लक्ष्मण, तिसऱ्याने भरत व चौथ्याने शत्रुघ्न. असा जप चालू असताना राम या नामाचा जप ज्याने केला त्यास रामरायाचे दर्शन झाले, परंतु इतर 3घांच्या जपास फळ आले नाही. तेव्हा ते वशिष्ठ महामुनींकडे तक्रार घेऊन गेले. वशिष्ठ ऋषींनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व त्यांना समजावून सांगितले की राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न दशरथ राजा झाल्यावर त्यांच्या नावांची अक्षरे तयार झाली नसून ती अक्षरे ही मुले जन्माला येण्यापूर्वीही आहेत. या पूर्वीपासूनच असलेल्या अक्षरांपैकी त्यांना नावे दिलेली आहेत. मात्र या नावांपैकी राम या अक्षरावर ऋषीमुनींनी, साधू संतांनी अनेक वर्षे तप केल्यामुळे ती अक्षरे स्फोटक झाली आहेत. त्यांचाच जप केला असता म्हणजे त्याच अक्षरांवर तप झाले असता ईश दर्शन होते, एरवी नाही. हे वशिष्ठांचे बोलणे ऐकल्यावर त्या मंडळींची खात्री पटली व ते परतले. यास्तव सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठात म्हणतात त्याप्रमाणेच खरे. तपे विण दैवत दिसल्या विण प्राप्त, बुजे विण हित कोण सांगे. म्हणजे जी अक्षरे दैवते बनली आहेत त्याच अक्षरांवर तप केल्याशिवाय त्याचा मनुष्य मात्रास उपयोग होत नाही. मंत्र मिळावा लागतो. एवढ्यानेच भागले असे नाही, तर ती अक्षरे कोणीतरी द्यावी लागतात. आता तो कोणा अलबत्या गलबत्याकडून मिळाली असता चालत नाही, तर जो देणारा आहे त्यालाही कोणा साधू पुरुषांकडून मिळाली असली पाहिजे. तसेच ज्याला मिळाले आहेत त्यानेही त्यावर तप केले असले पाहिजे व मग त्याने ते इतरांना दिली पाहिजे, म्हणजे त्याचा उपयोग होतो, एरवी नाही. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरणोपाय. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की साधूंच्या संगतीशिवाय दृष्टांताचा अनुभव येणार नाही. आणि साधू ओळखण्याची युक्तीही ते सांगून ठेवतात की जसे तळपायाला शीतल उपचार केले म्हणजेच डोळ्यांना जास्ती शीतलता पोहोचते, तसे दयावंत साधू दुसऱ्यांच्या
सुखाविणारे सुखावणारे असताना ज्याप्रमाणे दुसऱ्यांचाही ताण भागविण्यासाठीच पाण्याचा जन्म, तसा दुःखितांचे दुःख दूर करण्यासाठी जो जातो तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अशा सत्पुरुषांचा अवतारच प्राणीमात्रांचा उद्धार करण्यासाठी असतो. म्हणजे प्राणीमात्रास ज्यावेळी अशा संतांचा सहवास होईल तेव्हा त्यांच्या योगाने प्राणीमात्रांचे वासनारूप कर्म कृष्णार्पण होते. कारण जन्म हा वासना मूलक आहे. जन्म आला की कर्म आलेच, व कर्म आले म्हणजे ते विपरीत होऊन चालत नाही. तर त्यासाठी ज्याला परंपरेने हे ज्ञान प्राप्त झाले आहे त्याच्या वचनांवर विश्वास ठेवून वागल्यासच मनुष्य मात्रांचे कल्याण होते.